नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांची माझ्या लाईफ इज स्वराज मॉम ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज एका विषयाशी बोलायचं होतं. जी मालेगावची घटना झाली ती आपण सगळ्यांनीच पाहिली. ही चिमुरडी अवघ्या 3 वर्षाची होती, पण तिच्यासोबत असं काही झालं की त्या लेकराची त्याच्यात काही चुकी नाही आणि त्या गोष्टी तिला समजतही नाही. पण काय झालंय होय आजकालच्या आपल्या पिढीला, पुढे चालली ना आपली पिढी. त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट ऐकली, जयपूर की कुठेतरी 9 वर्षाच्या मुलीने शाळेच्या इमारतीवरती जाऊन आत्महत्या केली. आता आत्महत्या केल्याचं कारण आता सोशल मीडिया आहे, खरं काय खोटं काय समजायला वेळ लागतो. तर त्याच्यात काय सांगितलं की तिला तिच्या क्लासमधली मुलं अश्लील वर्ड्स यूज करत होते, तिला टिंगल-टवाळ्या करत होते, तिला त्रास देत होते. तर तिनं मे बी घरच्यांना पण सांगितलं, टीचरला पण खूप वेळा सांगितलं. तर टीचरनीच मुलांना सांगितलं की हिच्यासोबत बोलू नका वगैरे असं काहीतरी. आता रिअल काय हे आपल्याला काही माहित नाही, त्यामुळे आपण लगेच त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. मग त्या मुलीनं इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती जाऊन 9 वर्षाची मुलगी, जिला जन्म मृत्यू काय कळते तरी पण आत्महत्याचा विचार. कुठं चालले तो आपले मुलं हे चुकीच्या दिशेने चालले आणि त्यांना बरोबर ट्रॅकवरती आपण आणायलाच पाहिजे. अहो आपण मार खाल्ला नाही का लहान असताना? अहो कितीतरी मार खाल्ला आपण, म्हणून तर आज आपण काही कवीना घडलोय ना. मग आपल्या मुलांना काय या गोष्टी समजत नाही, कुठेतरी आपण कमी पडतोय का? की ह्या सोशल मीडियामधून मुलांच्या डोक्यावरती परिणाम व्हायला लागलाय वेगळ्याच गोष्टींचा. आज मुलं इतके संवेदनशील झालेत ना की त्यांना थोडं बोललं ना तर ते काय करतील हे आपल्यालाही समजत नाही. त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांचं मन कुठं आहे, त्यांना काय वाटतंय किंवा त्यांना काय करायचंय ना, हे आईवडिलांना सुद्धा कळणं मुश्किल झाले. म्हणून तर आपल्याला ना आपल्या मुलांबरोबर जास्त वेळ घालवायलाच पाहिजे. आपल्या मुलांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे सगळं का घडतंय हो? हा कलियुग आहे. या कलियुगाचा रास असाच होणार आहे. कोणी ऍक्सिडेंट मध्ये मरेल, कुणाला मारून टाकतील, इमारत पडेल, आगच लागेल, कुठं रेल्वेच कोसळेल, कुठं काय होईल. तर हे कलियुग याचं असंच होणार आहे. याच्यातून जर आपल्याला तारायचं वारायचं असेल तर आपल्याला अध्यात्माकडे गेलं पाहिजे. आपल्या मुलांना अध्यात्म शिकवलं पाहिजे. आपल्या मुलांना मरण इतकं सोपं वाटायला लागलंय की मेलो म्हणजे संपलं नाही, तुम्ही अजून पाप करताय. देवाच्या जे ठरवलेलं त्यांनी जे लाईफ आहे किंवा जी काही आपली कपाळ रेषा आहे त्यात आपण आडवं येतोय, तर याचं पाप खूप लागते. लढायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी मनावरती घेऊन मरू नका. आज त्या 9 वर्षाच्या मुलीचा मला खूप विचार येतो की 9 वर्षाची मुलगी, जिला माझा मुलगाही 8 वर्षाचा आहे, माझ्या मुलापेक्षा 1 वर्ष मोठ्याने, काय कळतो यांना, पण धाडस किती मरायला. अहो त्या आईवडिलांनी काय पाप केलंय सांगा बरं, कुठे चुकतात काय वडील? मुलांना ह्या गोष्टी काय झालंय आजच्या या पिढीला माहित नाही. तर आजच्या पिढीकडे खरंच लक्ष देणे खूप गरजेचं आहे. मोबाईलचा वापर खरंच कमी करा. मोबाईलमुळे आपल्या मुलांना खेळणं नाही, त्यामुळे त्यांचा आपल्याशी संवाद होत नाही जास्त. आपण कसे होतो, आपण शाळेतून आलो की मस्त उड्या मारायचो, खेळायचो, आपल्या घरचे आपल्याला भरमसाठ काम लावायचे, आपण दमायचो, आपण घरच्यांमध्ये बसायचो, त्यांच्या गप्पा ऐकायचो, आजी बिज्जी आपल्याला गोष्टी सांगायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. पण आपली मुलं शिकतात का आज काही असं? त्यांना काहीही माहित नाही. त्यांना आपला इतिहास माहित नाही, त्यांना आजी आजोबा कसे होते हे माहित नाही, त्यांना नातं काय असतं ह्या गोष्टी माहित नाही. तर हे आपल्याला त्यांना शिकवणं मला तरी खूप गरजेचं वाटतं. ह्या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. कारण आज दुसऱ्याच्या लेकराशी ही गोष्ट होती न जाणून उद्या आपल्याही लेकराशी होईल. त्यामुळे आपल्या मुलांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना जास्त पॅम्पर नाही केलं पाहिजे, त्यांना लढायला शिकवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टींचा हट्ट पूर्ण नाही केला पाहिजे की माझा एकुलता एक आहे, मग तो जे म्हणाल ते मी द्यायचं नाही. आपल्या काळात आपल्याला भेटत होतं का सगळं म्हटलं की लगेच आई आई असं हातात देत होते का वडील? अहो आपल्या काळात आपल्याला पार्लेचा एक बिस्किट पुडा जरी दिला तर खूप आनंद व्हायचा. आजकाल मुलांच्या अपेक्षा वाढल्या. आजकाल मुलांची लाईफस्टाईल बदलायला लागली. याला कारणीभूत कुठेतरी हा समाज आणि आपण देखील आहोत. मोबाईलच्या दुनियेपासून थोडं मुलांना बाहेर काढा, थोडा वेळ द्या त्यांना. त्यांच्या मनात काय, त्यांना काय करायचंय ह्या गोष्टी शिकवायला हव्यात असं मला तरी वाटतं. आणि अध्यात्माकडे खरंच जायला पाहिजे. आज आपण ज्या गोष्टीचा तिरस्कार करतो ना तीच गोष्ट आपल्याला वाचू शकते, आपली पिढी वाचू शकते. विचार करा त्या मालेगावला जे झालं, तो मुलगा किती म्हणजे राक्षसी वृत्तीपेक्षा किती भयानक वृत्ती,
की जो स्वतःचा फायदा करून घेऊन सुद्धा त्या लेकराला मारून टाकतोय. एवढं त्याचं काळीज कसं येते, म्हणजे त्या लोकांच्या तर मी सांगते मनच नसेल त्यांना की की आपण काय करतोय याची सुद्धा त्यांना समज नाहीये. म्हणजे जनावरापेक्षा पण त्याची वृत्ती कशी आहे. अहो ते जनावर, तो प्राणी, तो सुद्धा प्रामाणिक आहे, पण आपण काय प्रामाणिक नाही. आज आपल्याला छोटे लेकरं दिसत नाही. काय हा समाज चाललाय आणि कुठे हा समाज चाललाय, आणि खरंच आपली पिढी कशी घडणार या भीतीने तर अगदी थरकाप होतो मनाचा. काय करावा हे बिलकुल सुचत नाही. तर प्लीज आपल्या मुलांकडे लक्ष द्या, आपल्या मुलांची लाईफ सिक्युअर करा, आपल्या मुलांना चांगलं घडवा. हेच सगळ्या समाजाला माझी विनंती आहे. आपली मुलं वाया जाऊन देऊ नका. त्यांना आज आपली गरज आहे. त्यांचा आधार बना. मोबाईल म्हणजे हा आधार नाही. थकून भागून जरी आपले आई वडील येत होते तर ते आपल्याला जवळ घेत नव्हते का हो? 4 गोष्टी आपल्याला सांगत नव्हते का? मग आज आपण असे का वागतो? तर पहा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. चला, तुम्हीही काळजी घ्या आणि मीही काळजी घेते. बाय बाय फ्रेंड्स.